आज काही विचार न करताच आपण बनवलं होतो खूप. तर असं मी काय बनवलं पहा समोर व्हिडिओमध्ये. तर दिवसभर झोपून आम्ही गेलो रात्री पाणी घ्यायला आणि याला सर्वात मोठा आळशीपणा म्हणतात. तर मग कसं आळस करत करत गेलोच. मग काय लावला कार्ड आणि खळखळ पाणी भरून घेतलं आणि पाणी भरून रूमवर आलो. मग रूमवर येऊन आमचा अचानक भयानक प्लॅन झाला की आपल्याला पावभाजी बनवायची. म्हटलं काय विषय आहे का, खायचं म्हटलं कुठं पण होच आहे आपलं. मग काय काढली गाडी, एका गाडीवर 4 जण बसून आम्ही निघलो पाव घ्यायला. आणि इथून पण सोपं काम नव्हतं. डायरेक्ट 12 पॅकेट घेतले. ते कसं सोपं हो माय. आणि ते घेऊन आलो आम्ही भाजीपाला घ्यायला. मग काय जो कामाचा भाजीपाला थोडाफार तो घेतलाय आणि तिथून आलो आम्ही आईस्क्रीम खायला. तिथे आईस्क्रीम खाता खाता राजूभाऊ सोबत मस्त 2-3 गप्पा केल्या आणि राजूभाऊ सोबत बोलून आम्ही डायरेक्ट आलो रूमवर. मग काय रूमवर येऊन मस्त तयारी चालू केली. कोणी कांदा कापत होतं, कोणी आलू कापत होतं. सर्व कापकूप केली, उकळून घेतलं मस्त. ते आता काढणं चालू आहे. आणि तोपर्यंत आता मस्त कचा कचा चुरा करून घेतला. म्हटलं आता बाकीचं तुम्ही चुरा करता, आम्ही तोपर्यंत ग्रेव्ही बनवतो म्हटलं. आणि ग्रेव्ही पाहून सांगा बरं कमेंट मध्ये कशी बनली असेल ते. मग काय चालू आता आपलं ग्रेव्ही इकून तिकून चुरा करणं. मग काय बऱ्यापैकी मस्त आपली पावभाजी बनली. थोडा पण न थांबता आम्ही डायरेक्ट प्लेट मध्ये घेतली. तर कारण कंट्रोलच नव्हतं ना. आपण बनवलं म्हणल्यावर मग अजून जास्तच कंट्रोल होत नाही. खायचं म्हणल्यावर तर मग तो विषयच खोलाय. मग काय पहिला घास खाऊन पाहिला, म्हटलं हा एक नंबर बनली भाऊ. कसं असं काही ना काही नवीन पाहिजे. चला आम्ही खातो पावभाजी, तुम्ही घ्या लाईव्ह फॉलो करून. आणि तोपर्यंत जय श्रीराम.